दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाचा खळबळजनक खुलासा उघडकीस आलाय। दिशा सालियान ही सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती। 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड भागातील एका बिल्डिंगवरून पडून तिचा मृत्यू झाला। ही आत्महत्या होती की हत्या हा प्रश्न गेल्या 5 वर्षापासून अनुत्तरित आहे। या प्रकरणाने अनेक राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण केले। दिशाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी आणि अनेक नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती। आता नव्याने उघड झालेल्या लॅपटॉपच्या डेटामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालंय। या प्रकरणाची तपासणी करणाऱ्या पहिला SITनं दिशाचा लॅपटॉप जप्त केला होता। त्याच्या तपासणी दरम्यान दिशाच्या वडिलांचे काही व्हॉट्सअप चॅट्स समोर आले। या चॅट्समध्ये एका महिलेबाबत माहिती होती जी दिशाच्या वडिलांच्या संपर्कात होती। या महिलेबाबत दिशाला माहिती मिळाली आणि तिने 2 जून 2020 रोजी वडिलांना जाब विचारला होता। त्यानंतर केवळ 2 दिवसात 4 जूनला तिने घर सोडलं आणि मालवणी इथं राहायला गेली होती। या घटनाक्रमामुळे दिशाच्या मानसिक तणावाचं कारण स्पष्ट होण्यास मदत झाली आहे। चौकशी दरम्यान असंही समोर आलंय की दिशाचे वडील सतीश सालियान यांनी एका महिलेच्या खात्यात 3000 रुपये ट्रान्सफर केले होते। पोलिसांच्या चौकशीत त्यांनी स्पष्ट केले की हा व्यवहार त्यांच्या एका दिवंगत मित्राच्या पत्नीला मदत करण्यासाठी होता। सतीश सालियान यांचा दावा आहे की त्यांच्या आणि त्या महिलेच्या नात्यात काहीही गैर नव्हतं, मात्र हा व्यवहार दिशाला संशयास्पद वाटला आणि त्यामुळेच तिने वडिलांना प्रश्न विचारले। या घटनेनंतरच दिशानं घर सोडलं होतं। दिशाच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तिने वडिलांच्या वागणुकीबाबत आणि त्यांच्या एका महिलेबाबत असलेल्या नातेसंबंधाबाबत चर्चा केली होती, त्यामुळेच ती मानसिकदृष्ट्या तणावात होती। याशिवाय दिशानं तिच्या घरातील तणावाविषयी काही मित्रमैत्रिणींशी संवाद साधला होता। यावरून असं दिसतं की दिशाच्या आत्महत्येच्या मागे कौटुंबिक तणाव एक कारण असू शकतो। या प्रकरणाला अधिक गती मिळाली आहे कारण दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यांनी दावा केलाय की दिशाची आत्महत्या नव्हे तर तिचा गँगरेप करून हत्या करण्यात आली आहे। त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि दीना मौर्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। याशिवाय किशोरी पेडणेकर यांच्यावर दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधातही कारवाईची मागणी करण्यात आली आहे। याआधी पोलिसांनी तयार केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं होतं की दिशाची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत। पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार दिशानं आत्महत्या केली असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं। मात्र आता या नव्या खुलाशांमुळे तपास यंत्रणांवर नवे प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणातील नवीन खुलासे लक्षात घेता न्यायालय काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिशाचे वडील न्याय मागण्यासाठी लढत आहेत तर काही लोक याला राजकीय रंग देत आहेत। सीबीआय चौकशी होणार का? आदित्य ठाकरे आणि दीना मौर्य यांच्यावर आरोप सिद्ध होणार का? की हे प्रकरण आणखी काही दिवस असंच चर्चेत राहणार हे येत्या काळात स्पष्ट होईल। यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।